मी म्हटलं विलिनीकरणाबद्दल मी नाही म्हटलं, माझं एकही वाक्य नाही. की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. ती सुद्धा चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने केली गेली, हा प्रश्न कोणी विचारू शकेल? मी का विचारत नाही. का लगेच सुरुवात झाली चर्चा? भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे असं म्हटलंय की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली. नाही, असं काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी. पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही. आमदार आग्रही आहेत की जे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं की सुमित्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे की अध्यक्ष पटेल असावा, पाटील असावा. अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष हा मराठी असावा, पटेल नको म्हणून त्यांनी थेट भूमिका पाटील घेतली. असावा, पटेल नाही. राज ठाकरे मी काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे. आम्ही एकत्रितपणाने बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत, आमदारांच्या भावना आहेत, याच्याच पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी करू. आमदारांची अशी भावना आहे की सुमित्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष असाव्या. त्यांनी असं कोणी सांगितलं आपल्याला? सूत्रांकडून आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाने आम्हाला नेहमी सहकार्य केले आणि या बाबतीमध्ये कधीही त्यांनी आपली भूमिका यापूर्वी सुद्धा पक्षाचं मंत्रिमंडळ करत असताना, पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भारतीय जनता पक्षाने आम्हाला कधी काही सूचना केलेली नाही. उलट मित्र पक्षाला सौहार्दाने सन्मानाने कसं वागवावं याचं उत्तम उदाहरण आता आम्हाला एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या माध्यमातून अनुभवाला मिळतंय. त्याचा मी साक्षीदार आहे. विलिनीकरणाच्या संदर्भात अजित पवारांनी तुमच्याशी कोणताही संवाद साधला नव्हता, परंतु आता विलिनीकरणाची शक्यता आहे की नाही नंतरच्या काळात? एक भाग असा आहे की हे जे काय म्हटलं जातं हा भाग एक वेगळा आहे आणि खरं तर ती सुद्धा चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने केली गेली, हा प्रश्न कोणी विचारू शकेल? मी का विचारत नाही. का लगेच सुरुवात झाली चर्चा? कारण त्याच्यासाठी काय वेगळा विषयच नव्हता. एक भाग झाला. आता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष आमचा पक्ष आहे, दादाने उभा केलेला पक्ष आहे, कष्टाने उभा केलेला पक्ष आहे. त्यावेळेला सुद्धा आमची स्वच्छपणाची भूमिका होती. एक बघा गेल्या 6 महिन्यात किंवा गेल्या वर्षभर मी सातत्याने ज्या वेळेला विलिनीकरणाच्या वतीमध्ये मला विचारण्यात आलं त्याला मी सांगितलं आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय एनडीएमध्ये जाण्याचा जो घेतला तो आमच्या मूळ सेक्युलर विचारधाऱ्याशी ठाम राहत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेशी ठाम राहत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. महाराष्ट्रातल्या जनतेने 12 कोटी जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे एनडीए सोबत राहण्याचा आमचा निर्णय कायम राहील. आता आमचा एनडीएमध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील. या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील. तो निर्णय त्यांनी करायचा आहे. मी तेच म्हटलं. मी आज नाही म्हणत. मी गेले 6 महिने ज्या वेळेला मला प्रश्न विलिनीकरणाच्या वतीमध्ये विचारला गेला त्यावेळेला मी हेच उत्तर दिलं. आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय, तो कायम असेल. त्या निर्णयाची सुसंगत यांची विचारसरणी एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्ष नेतृत्व करते. आज एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष. जसं युपीए म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष, तसं एनडीएमध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आहे. आता नाही. ज्या वेळेला एनडीए स्थापन झालं तेव्हाही तसंच होतं, ज्या वेळेला युपीए स्थापन झालं तेव्हाही तसंच होतं. त्याच्यामुळे आज आमच्या एनडीए सोबतचा असलेला जो निर्णय जो दादांनी विचारपूर्वक 2023 मध्ये घेतला होता त्या विचाराची सुसंगत असतील त्याच्याबद्दलचं योग्य भूमिका आहेच. मी वारंवार स्पष्ट केलं. त्याच्यामुळे मला माहित नाही मी कुठं म्हटलं काय. मी म्हटलं विलिनीकरणाबद्दल मी नाही म्हटलं, माझं एकही वाक्य नाही. उलट विलिनीकरणाला आमचा विरोध आहे असं सातत्याने पसरवत आमच्या वतीमध्ये वेगवेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न केला जातोय. दादांचा एक विश्वासू सहकारी म्हणून मी गेले 30 वर्ष वाटचाल करतोय. एक असं आहे, मी 2014 मध्ये सुद्धा एकत्रित राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो. पवारसाहेबांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष 4 वर्ष केला. मी दीर्घकाळ मंत्रिपदावरती राहिलो. पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती मी निष्ठेने पार पाडली. दादांच्या समेत काम करत असताना त्यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका त्यांचा कार्यकर्ता सहकार्य म्हणून मी वारंवार घेतली. त्यावेळेला सुद्धा आमच्याबद्दलची तसेच प्रवाद केले गेले.
पण तो निर्णय दादांचा सामूहिकरित्या होता. आता सुद्धा मी तेच आपल्याला सांगतोय की आमचा निर्णय एनडीए बरोबरचा ठाम आहे. आता विलिनीकरणाची चर्चा का कुणी 2 दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही. ज्यांनी सुरू केली, ज्यांना सुरू केली त्यांना आपण विचारा. आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो परिवार उभा केला त्याच्याशी सुसंगत पैसा निर्णय करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण निवडायचा तो राष्ट्रवादीचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीएच्या सोबत आम्ही आहोत, एनडीएच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत. हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलंय आणि ते सर्वांना ज्ञात आहे. आणि मी कुठलीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केलेली नाही. त्यामुळे एनडीए मधला आमचा सहभाग हा कॉन्शियस निर्णय आमचा पक्षाचा सामुदायिकरित्या होता. ती सुद्धा आमची मूळ विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारधारा ती ठाम ठेवत आम्ही ते केलं. आणि भारतीय जनता पक्षाने त्या बाबतीमध्ये कधीच हरकती घेतली नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला कोण काय ठरवतोय त्यापेक्षा पक्ष दादांनी दिलेला विचार, दादांनी घेतलेला निर्णय त्याच्या सोबत राहून पक्ष पुढे नेणं हा आमची भूमिका राहील. आणि या भूमिकेशी, एनडीएच्या भूमिकेची जो सुसंगत असेल ते करतील.